मी माझ्या एक्झामच्या वेळेस काय केलं होतं स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं तर, आणि तुम्हाला जर माझे मार्क्स माहिती असतील तर मला 12th मध्ये एचएससी बोर्डला होते 93.33%. सीईटी मध्ये होते मॅथ्स मध्ये 97.11%. बायोलॉजी मध्ये होते 99.69%. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की आपण नोट्स कसे काढले पाहिजेत? म्हणजे काय होतं माहितीये का? आपण नोट्स काढतो म्हणजे काय करतो? छान रंगीबेरंगी पेन्सिल्स आणतो, कलर पेन्सिल्स आणतो, पेन्स आणतो आणि त्यानंतर बुकमध्ये जे काही असेल तर ते लिहून काढतो. अशा नोट्स काढायच्या आहेत का? की नोट्स अशा काढल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये फायदा होईल? तर या नोट्स कशा काढायच्या याबद्दल आज आपण बघणार आहोत. सो वेलकम बॅक. मी सुहानी आणि तुम्हा सगळ्यांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली नोट्स कसे बनवायचे आणि त्यासोबतच अशा नोट्स बनवायच्या आहेत की जे एक्झाम साठी आपल्याला हेल्प करतील. कारण मुद्दा काय आहे? एक्झाम लिहिणं, राईट? सो मग एक्झाम साठी आपल्याला हेल्प करतील अशा नोट्स कशा बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कशा नोट्स बनवल्या होत्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. अशा नोट्स की ज्याने मला 10th मध्ये 99% मिळवायला हेल्प केलं होतं. सो लेट अस स्टार्टिंग विथ की आपण काय काय करतो नोट्स काढत असताना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करतो बरं आपण आपण छान असं पुस्तक घेतो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण वेगवेगळ्या कलरचे पेन्स आणतो कारण सुरुवातीला प्रचंड एक्साइटमेंट असते. म्हणजे मी पण हेच केलंय की छान रंगीबेरंगी कलरचे पेन्स आणायचे, ते छान पुस्तक उघडायचं, मग पॉइंट वाईज आपण सगळं लिहून काढतो आणि मग परत रिअलाइज होतं की आपण अख्खा चॅप्टर लिहून काढलाय. सो बेसिकली हे नाही करायचं आपल्याला, सगळं लिहून नाही करायचं आहे, पूर्ण चॅप्टर नाही करायचं आहे. ते दिलंय की टेक्स्टबुक मध्ये परत ते लिहून काय उपयोग? सो हे नाही करायचे आपल्याला. अशा नोट्स काढायच्या आहेत ज्या रिव्हिजन साठी उपयोगी पडतील. अशा नोट्स काढायच्या आहेत जे वाचताना असं नाही वाटलं पाहिजे की आपण पूर्ण चॅप्टरच परत वाचतोय, नाही. अशा नोट्स काढायच्या आहेत ज्या आपल्याला ऍक्टिव्ह रिकॉल करायला हेल्प करतील, ना की पूर्ण चॅप्टर परत वाचायला. सो फायदा होणारच नाही अशा नोट्स काढून, काय उपयोग? फक्त टाइम वेस्ट होईल. आणि म्हणून ट्रूथ काय काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्मार्ट फिल्टरिंग करायचं आहे. आता स्मार्ट स्मार्ट फिल्टरिंग म्हणजे काय? आता मला एक सांगा, तुम्ही वाचता आहात सायन्स किंवा इतिहासाचा कोणताही चॅप्टर. आता हे जे विषय आहेत, सायन्स पार्ट 2 असेल, बायोलॉजी ज्याला आपण म्हणतो, किंवा इतिहास असेल, भूगोल असेल, या सगळ्या विषयामध्ये ना मॅक्सिमम कॉन्टेंटचा रट्टा मारला जातो. हे सगळेच करतात. म्हणजे कितीही समजून घ्यायचं म्हटलं किंवा कितीही आवडीचा विषय असला तरी पण अल्टिमेटली रट्टा हा मारावाच लागतो. यू डोंट बिलीव्ह मी, पण इतिहास हा सगळ्यात आवडीचा विषय होता माझा. होता म्हणजे अजून पण आहे. पण तरी पण इतका आवडीचा असून पण, इतकी चांगली कमांड असून पण, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रॉपरली रट्टा माराव्या लागतात कारण त्या तशाच लिहिणं एक्सपेक्टेड असतं. मग अशा वेळेस काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आपल्या इतिहासाचा पहिला चॅप्टर वाचला असेल तर त्यामध्ये ना खूप सारे इतिहासकार आहेत आणि त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्यांचा काय विचार होता, असे 3 मुद्दे तुम्हाला बघायला मिळतील. सो जेव्हा तुम्ही नोट्स बनवणार आहात तेव्हा छान एक टेबल बनवायचं आहे. एका ठिकाणी इतिहासकाराचं नाव असेल, मध्ये त्यांच्या पुस्तकाचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल रेने देखार्त असेल, डिस्कोर्स ऑन द मेथड असेल, आणि बाजूला त्यांची जी काही विचारशैली आहे किंवा त्यांचा जो काही विचार आहे ते असेल. हे तुम्ही टेब्युलर क्रिएट करायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळं कॉन्टेंट आहे पण ते पॅरेग्राफ वाईज आहे, जे वाचताना झोप येते. आणि म्हणून तुम्हाला स्मार्ट स्टडी करताना काय मूव घ्यायचे आहे तर तुम्हाला एक टेबल बनवायचं आहे ज्यामध्ये हे गोष्टी अशा लिहायच्या आहेत. सो नेक्स्ट टाइम ना तुम्ही हे लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या ब्रेनला ना स्ट्रक्चर्ड डेटा लक्षात ठेवायला प्रचंड आवडतं. सो तुम्ही टेबल्स ड्रॉ केले, तुम्ही माइंड मॅप्स ड्रॉ केले तर तो व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, रादर दॅन ते असं एक सिम्पल रॉ टेक्स्ट. सो त्याच्यापेक्षा काय करायचं आहे, टेबल्स बनवायचं आहे. माइंड मॅप्स माहिती असतील तुम्हाला. आता आपला जो पेपर येतो 10वीचा, मराठीचा असेल किंवा हिंदी संस्कृतचा असेल, त्याच्यामध्ये आकृत्या दिल्या जातात, वेब डायग्राम, आणि त्याच्यामध्ये आपल्याला डेटा जो आहे तो फिल करायचा असतो. सो तशा पद्धतीने जर तुम्ही नोट्स बनवल्यात ना तर त्या इंटरेस्टिंगही होतील. खूप जास्त टेक्स्ट नसणार आहे त्याच्यामुळे वाचताना खूप वेळ लागणार नाही. सो आता स्मार्ट फिल्टरिंग मध्ये काय करायचं आहे हेच की जो इम्पॉर्टंट डेटा आहे तेवढाच फक्त लिहायचे, पूर्ण पुस्तक नाही. त्यात पण असा डेटा, आता काही गोष्टी अशा असतात की लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत, भौतिक आहेत, लिखित आहेत, मौखिक आहेत. आता हे तुम्ही 5वी 6वी पासून शिकताय. सो एक्सपेक्टेड आहे की हे तुमच्या लक्षात असेलच, नसेल तर लिहून काढा. पण आता जर तुम्हाला माहितीये की हे सगळं मला ऑलरेडी माहितीये तर लिहून काढायची काही गरज आहे का? नाही. सो उगाच पेनाची शाई वाया नाही घालवायची, आपले एफर्ट्स पण वाया नाही घालवायचे. ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटते की पुढे जाऊन मी विसरू शकते, किंवा अशा गोष्टी की ज्या लक्षात नाही राहणार, अशा ट्रिक्स की ज्या लक्षात नाही राहणार, किंवा असे क्वेश्चन्स की जे खूपदा विचारले जातात, मग त्याच्यामध्ये तुम्ही जसं की मी सांगितलं विचारवंतांची नावं लिहू शकता. सायन्स मध्ये असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं लिहू शकता.
मॅथ्स मध्ये असेल तर फॉर्म्युला शीट बनवू शकता. सो तुम्हाला कमीत कमी पण इम्पॉर्टंट कॉन्टेंट जे आहे तर तेच तुमच्या नोट्समध्ये लिहायचे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायला मिळते स्ट्रॅटेजी जी मी फॉलो केली होती आणि ज्या पद्धतीने मी नोट्स बनवल्या होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नोट्स कधी बनवायच्या? चॅप्टर शिकत शिकत नोट्स नसतात बनवायच्या. तुम्हाला जेव्हा चॅप्टर पूर्णपणे येतो, तुमची जेव्हा त्या चॅप्टरवरती कमांड बसते, तेव्हा नोट्स बनवायच्या असतात. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स बनवायला घेतो, म्हणजे इतकी घाई असते ते नोट्स बनवायची की आपण फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स बनवतो आणि जसा डेटा आपल्या पुस्तकामध्ये आहे तो आहे असं उतरवतो. तर असं अजिबात नाही करायचंय. तर नोट्स बनवण्याआधी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे चॅप्टर समजून घेणं. तर बऱ्याचदा काय होतं फर्स्ट रिडिंग मध्ये जेव्हा आपण नोट्स बनवतो त्याचा काहीच उपयोग होत नाही, अजिबात काहीच उपयोग होत नाही, कारण आपल्याला माहितीच नसते की चॅप्टर मध्ये महत्वाचं काय आहे, चॅप्टर मध्ये पॉइंट्स कुठले आहेत, कशामधून पीवायक्यूज आलेले आहेत, कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे, काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे चॅप्टर आधी नीट समजून घ्यायचा आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स वगैरे बघू शकता अलॉंग विथ चॅप्टर समजून घेण्या त्यासाठी. सेकंड पॉईंट इज लाईक तुम्हाला एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन्स आहेत तर ते आधी करायचे आहेत. थर्ड पॉईंट, तुम्हाला पीवायक्यूज बघायचे आहेत आणि मग पार्ट येतो तो म्हणजे नोट्स बनवण्याचा. चॅप्टर रीड करत करत कोणीच नोट्स नाही बनवायचे, त्याचा काही उपयोग होत नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी आधी चॅप्टर वाचत असं नोट्स बनवायचे, ते नोट्स परत काही कामाला येत नाही, कारण इतके डिटेलमध्ये होतात ना ते की असं वाटतं त्यापेक्षा मी पुस्तक वाचेल. म्हणजे ते इतके मोठे बनतात नोट्स की त्यापेक्षा बेटर वेज की मी ते पुस्तकच वाचेन, कारण आहे तेच उतरवले दोघांमध्ये सुद्धा. सो मग काही उपयोगच होत नाही. त्यापेक्षा बेस्ट स्ट्रॅटेजी इज व्हॉट की आधी तुम्ही तुमचा चॅप्टर जो आहे तर तो समजून घ्या, त्यानंतर कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत ते समजून घ्या. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळेल की काय इम्पॉर्टंट आहे, तेवढंच फक्त तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये उतरवायचं आहे. सो नोट्समध्ये काय काय लिहिणार आहात, एकतर पहिली गोष्ट म्हणजे पॉइंट वाईज नोट्स बनवायचे आहेत. बघा मी शॉर्ट नोट्सचा जो सेक्शन आहे या ठिकाणी कुठे गेला, अरे माझा हातच दिसला, हा या ठिकाणी जो शॉर्ट नोटचा सेक्शन तुम्हाला बघायला मिळतोय तर इथे मी सांगितलेलं आहे की बुलेट पॉइंट्स मध्ये लिहायचंय. फॉर एक्झाम्पल इथे बघा असं लिहिलेलं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा माझा पॉइंट असेल तर यामध्ये चार्ज येतं, याच्यामध्ये कुलम्स लॉ येतं, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड येतं, याच्यामध्ये हा फॉर्म्युला येतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने नोट्स बनवायचे आहेत पॉइंट वाईज. आता जेव्हा मी चार्ज म्हणते तेव्हा तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की चार्जचं काहीतरी एसआय युनिट असणार आहे. ते काय बरं असणार आहे ते इथे नाही लिहायचं, ते तुम्हाला स्वतःला आठवायचं आहे. तुमच्या ब्रेन जेव्हा अशा पद्धतीने ऍक्टिव्ह रिकॉल करेल ना, नोट्स असे पाहिजेत की तुमच्या ब्रेनला कामाला लावायचं आहे, त्याला स्पून फिडिंग नाही करायचंय. नोट्स आपण का बनवतोय? रिव्हिजनसाठी, एक्झाम मध्ये हेल्प व्हावं यासाठी. एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर्स लिहून येतात का? नाही, तुम्हाला आठवायचे असतात. सो ब्रेनला पहिल्यापासून सवय लावा की मला आन्सर्स आठवायचे आहेत, मला कोणीही रेडीमेड स्पून फिडिंग नाही करणार आहे. सो जे काही आन्सर्स आहेत ते तुम्हाला आठवायचे आहेत. मग त्यासाठी चॅप्टर समजून घेतल्यानंतर, एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन्स केल्यानंतर, पीवायक्यूज केल्यानंतर नोट्स बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये पीवायक्यूज मधले असे क्वेश्चन्स की जे मोस्टली एक्झाम मध्ये खूपदा विचारले गेलेले आहेत तर तुम्हाला ते इन्कॉर्पोरेट करायचे आहेत, कारण आपण एक्झाम फोकस नोट्स बनवतोय. सेकंड पॉइंट इज लाईक डायग्राम्स इन्क्लूड करा. थर्ड पॉइंट इज फॉर्म्युला शीट इन्क्लूड करा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे इतिहासाचा पहिला चॅप्टर जो की आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. त्याच्यामध्ये काय आहे, सगळे इतिहासकार आहेत, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि त्यांचा विचार काय आहे, असे 3 पॉइंट तुम्हाला प्रत्येक इतिहासकारासाठी बघायला मिळतील. सो आता पुस्तकामध्ये हे पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे जे की लक्षात नाही राहत आणि मला तर झोप यायची ते वाचताना. सो मग आपण काय करू शकतो ते लक्षात ठेवण्यासाठी, कारण ते तुम्हाला मोस्टली बऱ्याचशा क्वेश्चन्स मध्ये चुकी जडी ओळखा वगैरे या सगळ्यामध्ये विचारलं जातं. सो मी असं एक टेबल ड्रॉ केलं होतं, त्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं होतं. एका पार्ट मध्ये लिहायचं रेड डेकार्ड, त्याच्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांच्या ग्रंथांचं नाव डिस्कोर्स ऑन द मेथड, तिसऱ्या पार्ट मध्ये लिहायचा त्यांचा जो काही विचार आहे तो, परत लिओपोल्ड व्हॅन रँके त्यांचा जे काही पुस्तकाचं किंवा ग्रंथाचं नाव असेल ते, त्यांचा जो काही विचार असेल ते, त्यानंतर व्हॉल्टेयर, त्यांना म्हणतात आधुनिक इतिहास लेखनाचे जनक, तर ते तुम्ही एका पॉइंट मध्ये लिहिणार आहात. त्यानंतर त्यांचा विचार. सो बेसिकली असं करत करत चार्टच्या फॉर्मॅटमध्ये ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची, कारण ब्रेनला स्ट्रक्चर डेटा लक्षात ठेवायला इझी पडतं रॅदर दॅन त्या पॅसेज मधला रॉ डेटा. त्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीने माइंड मॅप्स बनवाल, चार्ट्स बनवाल, डायग्राम्स बनवाल, हे सगळं तुम्हाला ट्राय करायचं आहे, जेणेकरून ब्रेन ही सगळी इन्फॉर्मेशन जास्त काळासाठी लक्षात ठेवू शकतं. अगेन भूगोलामध्ये 10th मध्ये तुमच्याकडे आता भारत आहे आणि ब्राझील आहे, दोघांचं कंपॅरिझन आहे प्रत्येक चॅप्टर मध्ये. तर रादर दॅन असं नोट्स आडवे आडवे लिहिण्यापेक्षा तुम्ही अगेन परत एकदा दोन, मी काय केलं होतं स्पेसिफिकली माझ्या बोर्ड एक्झाम वेळेस, तर मी साधारणतः असे दोन हे केले होते पेजेस, ज्याच्यामध्ये इथे पूर्ण भारतामध्ये इन्फॉर्मेशन आणि सिमिलर इन्फॉर्मेशन ब्राझीलची इथे. फॉर एक्झाम्पल पहिला पॉईंट होता स्थान, की भारत कुठल्या खंडामध्ये आहे, ब्राझील कुठल्या खंडामध्ये आहे, भारताच्या किनारा
म्हणजे भारताला जो किनारा लाभलेला आहे त्या ठिकाणी कोणते समुद्र आहेत, सेम फॉर ब्राझील. दुसरा चॅप्टर होता प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. त्याच्यामध्ये भारतातले जे प्राकृतिक रचना आहेत तर त्या सिमिलरली ब्राझीलमध्ये आहेत. तर त्या ब्राझील मधलं सगळ्यात मोठं शिखर कुठलं आहे? भारतामध्ये हिमालय आहे, ब्राझीलमध्ये नाहीये. भारतातून कर्कवृत्त जातं, ब्राझीलमध्ये विषुववृत्त आणि मकरवृत्त जातं. सो हे असं जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्हली लिहाल ना तेव्हा तुम्ही बेटर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. मला अजून पण ते नोट्स दिसतात माहिती असं इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा, कारण ब्रेनला ते तसा अभ्यास करायची सवय लागली होती आणि त्यामुळे डेटा खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो आणि नेक्स्ट टाइम तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करा, मग थेरोटिकल करा, एमसीक्यूज मध्ये करा, तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन आठवणार. आणि त्यामुळे अशा पद्धतीने नोट्स बनवायचे आहेत ज्याचे जे तुम्हाला एक्झामला हेल्प करतील. एक तर ते शॉर्ट नोट्स असलं पाहिजे, खूप मोठं नसलं पाहिजे, नाहीतर परत असं वाटतं की आपण पुस्तक वाचूयात, असं नाही पाहिजे. आता हे झालं तुमचं पहिल्यांदा नोट्स बनवलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा एवढं तर लक्षात राहतंय, फक्त ही गोष्ट मी विसरते सारखी सारखी, त्याला आता हायलाइट करा. सो सेकंड टाइम्स परत नोट्स नाही बनवायला घ्यायचे. जे पहिल्यांदा तुम्ही नोट्स बनवले त्याला जर तुम्हाला काय करायचं आहे, त्यातल्या इम्पॉर्टंट पॉइंटला आता हायलाइट करायचं आहे. नोट्स काढताना हायलाइटर्स वगैरे वापरू नका, आता वापरा. आता जी इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी तुम्ही अजून पण विसरताय 2-3दा वाचून पण, त्याला आता हायलाइट करा. त्यानंतर नोट्स मध्ये तुम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं सायन्स वगैरे असेल तर डायग्राम टाकायचा आहे. ऍक्टिव्ह रिकॉल पद्धतीने असल्या पाहिजेत. डायग्राम ड्रॉ करणार तर त्याची सगळ्या लेबल्सची नावं लिहू नका, ती तुम्हाला स्वतःला आठवायची आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे लेबल्सची नावं नोट्स मध्ये लिहायची नाहीत. विसरला तर पुस्तकात बघा ना, पण तुम्हाला असं बनवायचं आहे नोट्स की जे तुम्हाला आठवायला हेल्प करतील. सो इव्हन मी पण जेव्हा माझ्या नोट्स मध्ये सायन्स 2 मध्ये स्पेसिफिकली डायग्राम्स बनवल्या होत्या तेव्हा अजिबात तिथे लेबलिंग केलं नव्हतं, फक्त ऍरो करून करून सोडून दिलं होतं. त्याचं नाव मला स्वतःला आठवता आलं पाहिजे जेव्हा पण मी ते नोट्स वाचेन तेव्हा. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर हे अशा नोट्स वाचताना झोप येत नाही, अभ्यास अजून इंटरेस्टिंग वाटतो आणि ब्रेन मध्ये नवीन इन्फॉर्मेशन आली की न्यूरॉन्सचे नवीन कनेक्शन्स बनतात आणि मग ती इन्फॉर्मेशन तुम्ही परत कधीच विसरत नाही. सो त्यामुळे अशा गोष्टी करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली नोट्स कसे असले पाहिजे, काय असले पाहिजे. असे काही पीवायक्यूज की जे खूपदा विचारले गेलेले आहेत पण तरी पण तुम्ही विसरताय तर ते मात्र नीट लिहून ठेवा, कारण चान्सेस आहेत की तुमच्या एक्झाम मध्ये पण सिमिलर पीवायक्यूज तुम्हाला विचारले जातील. नेक्स्ट आणि सगळ्यात लास्ट स्टेप आहे ती म्हणजे रिव्हिजन नोट्स. तुम्ही म्हणाल की आताच मी म्हटलं नोट्स एकदाच काढायचे आहेत, परत परत काढायचे नाहीये, तर हे रिव्हिजन नोट्स काय प्रकार आहे बघा. तुम्ही जेव्हा आता सिलेबस संपवाल, आता म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, त्यानंतर तुमची प्रिलिम्स असेल आणि मग तुमची फायनल एक्झाम असेल, तर त्याच्या आधी जेव्हा तुम्ही एकदा अभ्यास करणार आहात, एकदा म्हणजे खूपदा करणार आहात, पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तुमचा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर, तेव्हा तुम्हाला असे नोट्स बनवायचे आहेत की ज्याच्यामध्ये आता जे तुम्ही विसरताय किंवा जे पीवायक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, मग ते फॉर्म्युला असेल किंवा एखादं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही सारखी सारखी विसरताय, तेवढीच फक्त लिहायची. बाकी नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, आता परत तुम्हाला ते आहे असे कॉपी पेस्ट नाही करायचे. बेसिकली याला तुम्ही मिस्टेक नोट्स वगैरे म्हणू शकता, वन पेज नोट्स. तर मी माझ्या एक्झामच्या वेळेस काय केलं होतं स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं तर असा एखादा फॉर्म्युला जो मी खूपदा विसरते किंवा अशी एखादी इन्फॉर्मेशन जी मी खूपदा विसरते तीच फक्त लिहून काढली होती, जेणेकरून एक्झामच्या वेळेस मला ते लक्षात राहील, बिकॉज की मी ते जास्त वेळा वाचणार आहे आता. सो हाच डेटा फक्त तुमचा याच्यामध्ये असला पाहिजे. किंवा अशी एखादी कॉन्सेप्ट की जी खूपदा विचारली गेली आहे तरी पण तुम्ही विसरताय किंवा खूपच महत्वाची आहे ती असली पाहिजे. तो एखादा फॉर्म्युला, एखादा डायग्राम, की पॉईंट किंवा डेफिनेशन, असं फक्त एक पानांचा नोट्स असलं पाहिजे तुमचं, जास्त नाही. कारण आता तुम्हाला एक्झामच्या आधी एक 5-6 पानांचा पूर्ण चॅप्टर रीड करायचं किंवा तुमच्या नोट्सच 5-6 पानांचे आहे ते तुम्ही चाळत बसताय वगैरे, हे आता नाही करायचंय. एक्झामच्या आधी ज्या नोट्स असणार आहेत त्या फक्त आणि फक्त एक पानाच्या वगैरे असल्या पाहिजेत आणि तेवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. सो मी पण अशा पद्धतीने नोट्स बनवल्या होत्या ज्या की मला एक्झामच्या वेळेस खूप जास्त हेल्पफुल ठरल्या. आता बघा, तुम्ही जर 12th मध्ये असाल तर तुम्हाला सीईटी आहे, तर तुमच्याकडे बोर्ड्स एक्झाम आहेत, जेई नीट देणार असाल तर ते सुद्धा आहे. सो तुम्ही अशा नोट्स बनवायच्या आहेत की ज्या सगळ्या एक्झामला युजफुल ठरतील. आता हे असं होऊ शकतं का, तर होऊ शकतं, मी पण असंच केलं होतं. आणि तुम्हाला जर माझे मार्क्स माहिती असतील तर मला 12th मध्ये एचएससी बोर्डला होते 93.33%, सीईटी मध्ये होते मॅथ्स मध्ये 97.11%, बायोलॉजी मध्ये होते 99.69%. सो बेसिकली सगळ्या एक्झामसाठी मी सेम स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. इव्हन मी नीट आणि जेडबली पण दिलं होतं, जेडबली मेन्स नंतर ऍडव्हान्स पण दिली होती. सो बेसिकली सगळ्या एक्झामसाठी तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता, कारण मी स्वतः सुद्धा फॉलो केलं होतं. सो आता याच्यामध्ये काय करायचंय, जर तुम्ही 11th-12th मध्ये असाल तर स्पेसिफिकली काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा एक तर तुम्ही तुमचं गोल क्लिअर ठेवा की तुम्हाला जेडबली द्यायचं आहे की तुम्हाला सीईटी द्यायची आहे. सीईटीच फक्त देणार असाल तर महाराष्ट्र बोर्डचे बुक्स रेफर करा, एनसीईआरटी वगैरे करायची गरज नाहीये. पण फक्त सीईटी देणार नसाल तर फक्त एनसीईआरटी फॉलो करा, कारण दोघांमधला सिलेबस 85% सेमच आहे, काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही नोट्स बनवाल तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की पीवायक्यूज बघा,
तर या PYQs मध्ये तुम्हाला सगळ्या एक्झाम्स आहेत, सगळ्या म्हणजे मोस्टली जर तुम्ही नीट देणार असाल तर सीईटी PCB ची बघायची गरज नाहीये, JEE देणार असेल तर सीईटी PCM ची बघायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी नीट मध्ये आणि JEE मध्ये हा सिलेबस होतोय कव्हर. सो तुम्ही या दोन एक्झामला प्रायोरिटी देत असाल तर या बाकीच्या एक्झाम्स आरामात क्लिअर होतात विदाउट एनी एफर्ट्स. ठीक आहे. सो मग त्यासाठी तुम्ही त्या दोन एक्झाम्सचे फक्त PYQs बघा आणि ऍज पर दॅट तुमचे नोट्स बनवायचे आहेत. नोट्स असे पाहिजेत की जे तुम्हाला थेरोटिकल कॉन्टेंट लिहायला पण हेल्प करतील, सो त्याच्यामुळे पॉईंट वाईज लिहायचे आहेत आणि MCQs सॉल्व्ह करायला पण हेल्प करतील. सो थेरोटिकल कॉन्टेंटसाठी पॉईंट वाईज गोष्टी असल्या पाहिजेत, कीवर्ड्स असले पाहिजेत, फक्त फुल सेंटेन्स नाही लिहायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MCQ साठी तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म्युला पण ऍड केलं असलं पाहिजे, जसं की मी म्हटलं SI युनिट ऑफ चार्ज इज डॅश. तर अशा पद्धतीने तुम्हाला नोट्समध्ये गोष्टी लिहायच्या आहेत ज्या की MCQ ला पण हेल्प करतील. सो यामुळे काय होतं, सगळ्या एक्झामची प्रिपरेशन एकदम होते आणि टाइम वाचतो तुमचा वेगवेगळ्या नोट्स काढण्याचा वगैरे. नाहीतर काही काही जण असं करतात की HSCच्या वेगळ्या नोट्स, CETच्या वेगळ्या नोट्स, JEEच्या वेगळ्या नोट्स, नीटच्या वेगळ्या नोट्स. असं नाही करायचंय. इतका वेळ नोट्स काढायलाही नाहीये आणि परत नोट्स वाचायलाही नाहीये. सो त्यामुळे ज्या नोट्स काढाल ते सगळं तुमचं तुमचं असं स्वतंत्र मटेरियल असलं पाहिजे. अगेन तुमच्याकडे आता खूप सारे AI टूल्स आहेत, ChatGPT आहे, सगळंच काही आहे. सो तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देऊन असं करू शकता की मी एवढ्या एवढ्या एक्झामसाठी प्रिपेअर करते. सो कॉमन टॉपिक सांगायचे की जे सगळ्या एक्झामसाठी आहेत. सो त्याच्याकडून फक्त पॉइंट्स घ्यायचे, पण तुम्हाला लिहायचे मात्र तुम्हालाच आहेत, कारण अल्टिमेटली एक्झाम मध्ये ChatGPT येणार नाहीये पेपर लिहायला, तुम्हाला लिहायचंय. सो तुम्ही हेल्प घ्या AI टूल्सची, पण तुम्ही त्याच्याकडून माइंड मॅप्स बनवून घेऊ शकता. पण अल्टिमेटली तुम्हालाच ड्रॉ करायचं, त्याचा फोटो काढून चिटवायचं नाहीये. ड्रॉ मात्र तुम्हालाच करायचंय. मुद्दा हा आहे की तुमच्या हाताखालून ते कॉन्टेंट गेलं पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा हाताखालून ते कॉन्टेंट घालवाल किंवा जेव्हा तुम्ही स्वतः ड्रॉ कराल तेव्हा तुमच्या ब्रेन पर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचणार आहे. ठीक आहे. सो इव्हन तुम्ही AI टूल्सची हेल्प घ्या, त्याच्याकडून नोट्स बनवून घ्या, पण तुम्ही ते लिहा. ते फक्त पॉइंट्स तो देईल ते तुम्हाला डिस्क्राईब करता आले पाहिजे. जर तो म्हणतोय की ट्रान्स्क्रिप्शन आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर मध्ये, तर तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे, किंवा तुम्हाला हे कळलं पाहिजे की हेरिडिटी अँड इव्होल्युशन जर सायन्स पार्ट मधला फर्स्ट चॅप्टर आहे, स्टार्टिंग विथ हेरिडिटी आहे, मग ट्रान्स्क्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन आहे, म्युटेशन आहे, इव्होल्युशन आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आहे, त्याच्यानंतर ह्युमन इव्होल्युशन आहे. सो हे जे काही टप्पे आहेत त्या चॅप्टर मधले, हे तुम्हाला प्रत्येक पॉईंट डिस्क्राईब स्वतःला करायचे आहे. पॉईंट्स तुम्ही त्या AI टूल्स कडून काढून घेऊ शकता, नो इश्यूज. त्याच्याकडून तुम्ही माइंड मॅप बनवून घ्या, पण अल्टिमेटली डिस्क्रिप्शन जे आहे, डेफिनेशन जी आहे, तर ती तुम्हाला फॉर्म करता आली पाहिजे. ठीक आहे. सो असे नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत. आफ्टर दॅट मिस्टेक्स काय काय होतात, अगेन मी सांगितल्याप्रमाणे खूप मोठेच्या मोठे नोट्स काढले जातात आणि मग ते वाचायचा कंटाळा आणि मग काय काढून ते उपयोग नोट्स. सो त्यामुळे खूप मोठे नोट्स नाही काढायचे, कॉपी पेस्ट करायचं नाहीये कॉन्टेंट पुस्तकामध्ये आहे असं, आणि फक्त नोट्स काढून ठेवलेत आणि रिवाइजच नाही केलं, मग काय एवढी मेहनत घेऊन म्हणजे तुमची मेहनत तुम्ही वाया घालवताय. सो असं नाही करायचंय. तुम्ही स्वतःसाठी नोट्स काढताय, सो सेल्फिश बना आणि ते नोट्स असे बनवा की तुम्हाला एक्झाम साठी उपयोगी पडलेच पाहिजेत आणि तुम्ही ते वाचलेच पाहिजे. ठीक आहे. सो खरं तर नोट्स बनवणं हा आपला मुद्दा नाहीये. म्हणजे खूप लोक म्हणतात की नोट्स बनवायचे, पण फक्त नोट्स बनवणं इज नॉट द पॉइंट. ते नोट्स यूज करणं, त्या नोट्सचा उपयोग करणं, रिवाइज करणं इज व्हॉट द होल पॉइंट इज, राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला नोट्स वगैरे बनवायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सो मी माझे बरेचसे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, मिस्टेक्स पण शेअर केलेले आहेत, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरला असेल. सो थँक्यू. मध्ये स्टार्स हवे आहेत, आणि आपण एक नवीन सेगमेंट स्टार्ट करतोय ज्यामध्ये असं असणार आहे की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की टास्क काय आहे. तर या व्हिडिओचा टास्क असा आहे की तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये स्टार टाकायचा आहे. बघू कोणी कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे. लाईक केलं नसेल तर प्लीज यार लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत. सो एकत्र बसून छान असे नोट्स बनवा. तुम्हाला माहिती आहे का, ग्रुप्स मध्ये पण तुम्ही नोट्स बनवू शकता. म्हणजे तुमचं काहीतरी कॉन्टेंट असेल जे तुमच्या फ्रेंड सोबत तुम्ही शेअर करू शकता, त्यांनी काहीतरी एक्स्ट्रा इन्फो लिहिली असेल, तुम्ही मिस आउट केली असेल, सो ते पण तुम्ही डिस्कशन करू शकता. इज अगेन अनदर फन वे ऑफ स्टडी. आय होप की तुम्ही हे पण एकदा ट्राय करून बघाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.